तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, जे कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण स्टार्ट केला आहे, फुल रस्त्यावरूनच स्टार्ट केलेला आहे गाईज. मंदिरापाशी पोहोचलो आहे आत्ता. तर चला, गाडी वगैरे पार्किंग केली इथं. तर आता आतमध्ये जाऊया. अध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवंदिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर गाईज, आपलं जस्ट आता दर्शन वगैरे झाले, बट आतमध्ये परमिशन नव्हती व्हिडिओ काढायला, पण तरी आम्ही काढलेत आत्ता. तर चला, आता खाली आपल्याला एक मंदिर आहे, तिकडे येतो. मस्त लोकेशन आहे तिकडे पण. तर चला, तिकडे जाऊया. तर गाईज, आत्ता जस्ट आपण थेवर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आत्ता जस्ट आपण खाली आलेलो आहे. हे बघू शकता इथं. तर थेवरपासून 1 किलोमीटरचं अंतर असेल, तर इथं येऊन बघा एकदा. खूप मस्त लोकेशन आहे इकडं. आणि इकडच्या साईडला नदी आहे आपली मुळा मोठा, तर बघू शकता. तर इकडं पण या आला तर थेवरला खूप मस्त वातावरण आहे इथलं पण. तर चला, आता आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करू आणि मग भेटतो तुम्हाला. चला गाईच, आत्ता दर्शन झाले इथं. तर आता आलो आपण नदीपाशी. तर बघू शकता खाली नदी. तर चला, तिथं जाऊया आपण, बघूया. चला, वगैरे इकडे बोटी इकडे बरेच कपडे अडकलेले बघा. इतर पाणी आलं, एवढं मोठा पाऊस झाला, पाऊस मोठा कोणच नाही. तर गाईज, आजचा ब्लॉग एकदम बारका होणार आहे, कारण की आज मूडच लागा नाही गाईज ब्लॉग शूट करायला. कारण की प्लॅन फिसकटला ना बाई. आम्हाला जायचं होतं मोरगावला, तिकडं मयुरेश्वरला, बट आता चार्जिंग नसल्यामुळे इकडं यायला लागलं आपल्याला. तर चला, आता मठात जाऊया आपण, मग भेटतो तिकडे.